तर तयार झालेला आहे इथे आपला मस्त असा उपवासाचा डोसा. तर हा डोसा तव्याला चिटकू नये म्हणून मी पुढे काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर डोसा बनवला नाश्त्याला वगैरे उपवासाला तरी देखील खूप छान आणि सुंदर होतो. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर वगैरे करा. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 वाटी वरई. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे साबुदाणा. साबुदाणा आपल्याला अर्धी वाटी घ्यायचा आहे. 1 वाटी वरई, अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला फक्त पाव कप दही घ्यायचं आहे. त्यानंतर साखर आणि मीठ. साखर याच्यासाठी की रंग छान येतो डोस्याला त्यासाठी. त्याआधी आपण इथं चटणी बनवून घेऊयात, म्हणजे बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. उकडलेला बटाटा आहे, हिरवी मिरचीची पेस्ट आहे, मीठ आहे चवीनुसार आणि आपला शेंगदाण्याचा कूट आहे. ठीक आहे. तर आपण काय करूयात, सगळ्यात आधी भाजी बनवून घेऊयात आणि नंतर आपण डोसा बनवूयात. तर इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये मी टाकलेलं आहे तूप. इथं तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. मी तूप यूज केलेलं आहे. आणि पहिली गोष्ट, या सुरुवातीलाच गॅस म्हणजे तूप तापल्यानंतर, कढई गरम झाल्यानंतर आपल्याला लगेच मीडियम नाही स्लो पूर्ण मंद आचेवर गॅस करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिरचीची पेस्ट. मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती आपल्याला या तुपामध्ये मस्तपैकी अशी फ्राय करायची. आणि मिरची जळू नये म्हणून आपल्याला गॅस इथं मंद आचेवर ठेवायचा आहे. ओके. तर त्याच्यामध्ये नंतर आपल्याला घालायचा आहे उकडलेला बटाटा. तर बटाटा घातल्यानंतर आपल्याला मिरची आणि बटाटा हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी मिक्स केले. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचा कूट. शेंगदाण्याचं कूट आपल्याला घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालूनसुद्धा आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ॲड करायचं आहे मीठ. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे, मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ कुठे एका जागी लागायला नको म्हणून व्यवस्थित असं मिक्स केलं. त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला एक वाफ द्यायची आहे. म्हणजे ऑलरेडी बटाटा आपल्याला शिजलेलाच आहे, पण तरीसुद्धा आपल्याला एक छोटीशी 1 ते 2 मिनटं वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपला बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. खूप इझी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही तो उपवासाचे डोशासोबत ही बटाट्याची भाजी खाऊ शकता. तर सुरुवात करूयात आपण डोसा बनवण्यासाठी, उपवासाचा डोसा. तर त्यासाठी मी इथं वरई आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. मोठं मिक्सरचं भांडं तुम्ही इथं यूज करा. त्यानंतर आपल्याला साबुदाणा ॲड करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. आता जो आपला घरातला मिक्सर वगैरे असतो ना, त्याच्यावर असं रवाळ टेक्स्चर येतं, पण बऱ्यापैकी आपण जास्त वेळ जर फिरवत राहिलो तर त्याची पावडरसुद्धा तयार होती. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे साखर. साखर आपण इथे याच्यासाठी यूज करतो आहे की डोशाला छान रंग येतो. जे नॉर्मल डोशाला आपला कलर येतो त्याप्रमाणे कलर येतो. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये दही. आणि हे आपल्याला एकदा मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. ॲक्च्युली ना हे करताना तुम्ही मोठंही भांडं यूज करा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची आपली पेस्ट तयार झालेली आहे. हे जे मी भांडे घेतले ते पूर्ण भरून भांडं मला पाणी लागलेलं आहे. ज्या भांड्याने तुम्ही दही घेता त्याच भांड्याने तुम्ही पाणी घ्या. त्यानंतर हे 2 बॅचमध्ये मी वाटलेलं होतं. माझं हे छोटं भांडं आहे ना, त्याच्यामुळे मी 2 बॅचमध्ये केलं होतं. तर अशा पद्धतीने आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय छान असं आपण मिक्स केलेलं आहे मीठसुद्धा.
आणि नॉर्मल कन्सिस्टन्सी एकदा तुम्ही चेक करा आणि जर तुम्हाला वाटलं की ते घट्ट आहे खूप जास्त किंवा जास्त पातळ पण करायचं नाही आहे, पण घट्ट असेल तर थोडंच नॉर्मली पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे, खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीचं आपले बॅटर तयार झाले. तर सुरुवात करूयात आपण डोसा करण्यासाठी. सगळ्यात आधी इथं पॅनवर मी तेल टाकते आहे. तर आपल्याला हे असं तुम्ही ब्रशने सुद्धा हे तेल ऑइल लावू शकता. त्यानंतर असं पसरवायचं आहे आपल्याला हे ऑइल. ब्रशने केलं तर अतिउत्तम. तर छान असं स्प्रेड केलेलं आहे मी ऑइल, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला तवा आहे ना खूप जास्त गरम नाही करायचा आणि खूप कमी गरम पण नाही पाहिजे. मीडियम असं आपला तवा जो आहे तो गरम पाहिजे. त्यानंतर असं मध्यभागी बॅटर सोडून मग आपल्याला हळूवार एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पसरवायचं आहे. तुम्ही बघू शकता. खूप नॉर्मल एकदम हलक्या हाताने पसरवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आपण ज्यावेळेस ह्याच्यावर डोशाच्या पॅनवर टाकतो ना, तव्यावर टाकतो ना, त्यावेळेस आपला गॅस आहे ना खूप हाय नाही करायचा, एकदम मंद आचेवर ठेवायचा किंवा मीडियम पण तुम्ही ठेवू शकता. ज्यावेळेस आपला डोसा तयार व्हायला सुरुवात होतो ना, त्यावेळेस कडा आहे ना ॲटोमॅटिक सुटतात. तर साईडने तेल टाकायची अजिबात गरज नाही त्या डोशाला. तर असं वरून तूप थोडंसं ॲड करायचं त्याच्यावर. डोशाच्या ज्या कडा असतात ना ॲटोमॅटिक सुटतात. आणि कधी कडा ओल्या असताना अजिबात साईडने तेल ओतायचं नाही, जेणेकरून डोसा हा चिटकून बसतो. त्याच्यामुळं डोसाच्या कडा जेव्हा नॉर्मल सुकतील त्यावेळेसच आपल्याला डोसा पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान असा सुंदर असा कलर आलेला आहे. का तर साखरेमुळं आपण साखर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, त्याच्यामुळं खूप असं सुंदर कलर आलेला आहे डोशाला. तर अशा पद्धतीचे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मी अजून एकदा तुम्हाला डोसा दाखवेल कसं बनवायचं आहे. त्यानंतर आपला तवा हा खूप गरम झालेला असतो, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्याला ते एका रुमालाने पुसून घ्यायचं आहे. म्हणजे याने काय होतं, परत टेम्परेचर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आपला तवा येतो, म्हणजे खूप जास्त गरम नसतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे बॅटर असं मध्यभागी सोडायचं आहे. त्यानंतर हळूवार एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पसरवायचं आहे. तुम्हाला मी सांगते, हे असं बॅटर होण्यासाठी ना तुम्हाला खूप जे आपलं जे डोशाचं बॅटर आहे ना, मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवता ना, त्यावेळेस खूप जास्त स्मूथ पेस्ट तयार करा. अजिबात त्याच्यामध्ये कोर्स टेक्स्चर नको आहे. खूप स्मूथ अशी पेस्ट तयार करा. आणि जर तशी केली ना तुम्ही, तरच तुमचा डोसा हा अशा पद्धतीने होऊ शकतो. खूप असं रवा जर टेक्स्चर जर तुम्ही ठेवलं ना वाटताना, तर अजिबात तुमचा डोसा चांगला होणार नाही आहे. तो तव्यालासुद्धा चिकटणार. जेवढी स्मूथ पेस्ट कराल ना तुम्ही, तेवढा डोसा छान होतो आणि स्प्रेड करायला इझिली जातं. आपलं जेव्हा आपण तव्यामध्ये बॅटर सोडतो ना, त्यावेळेस आपण स्प्रेड करतो ते स्प्रेड खूप इझिली होतं जर तुमचं बॅटर हे खूप स्मूथ असेल तर. त्यानंतर इथं मी बटाट्याची भाजी अशी लावलेली आहे. तुम्हाला हवं तर नुसती एका वाटीमध्ये बटाटा घेऊन पण तुम्ही खाऊ शकता किंवा असं स्प्रेड करून वरती डोस्यावर असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता रोल करून. जसा आपला नॉर्मल डोसा असतो त्यात बटाटा असतो, त्याचप्रमाणे ह्या डोशाला पण तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथं डोशाला हे आपलं बटाट्याची भाजीने ती स्प्रेड केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी रोल करते आहे. बघा, तुम्ही बघू शकता खूप असा सुंदर कलर आलेला आहे आणि खूप असं कुरकुरीत डोसा इथं तयार झालेला आहे. त्यानंतर तशाच पद्धतीने आपण सगळे डोसे करून घेणार आहोत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा इथं बॅटर सोडते आहे. तर खूप सुंदर असं इथं आपला डोसे तयार होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपलं ज्यावेळेस मिश्रण आपण मिक्सरला वाटतो ना, डोसा कुठलाही असू देत, तांदूळाचा वगैरे असला ना तरीसुद्धा खूप स्मूथ अशी पेस्ट करायची आहे मिश्रणाची. बॅटरची वाटताना म्हणजे तांदूळ वगैरे आपण वाटतो ना त्याचीसुद्धा, किंवा असं साबुदाणा वगैरे असेल, हे सुद्धा उपवासाचे डोसे करताना आपली जे मिक्सरला आपण बारीक करतो ना, ते खूप स्मूथ अशी पेस्ट तयार करा. एकदम मऊ मऊ लागले पाहिजे हाताला, अशीच पेस्ट करा. कारण तव्यामध्ये पसरवताना खूप छान अशी स्प्रेड होती. जर कोर्स टेक्स्चर ठेवलं तुम्ही, म्हणजे असं रवा टेक्स्चर
ठेवलं तर ते स्प्रेड होत नाही तव्यावर व्यवस्थित. तर ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, डोसा तव्याला चिकटतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर तुम्ही पहिली गोष्ट, तवा खूप जास्त गरम करत असाल किंवा खूप कमी गरम ठेवत असाल तर आपल्याला खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, एकदम नॉर्मल टेम्परेचर आपल्याला म्हणजे मीडियम टेम्परेचर आपल्याला तवा गरम करायचा आहे. तर ह्या 1-2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा डोसा नक्की छान होणार. तुम्ही इथं बघू शकता खूप असे छान डोसे तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीचे डोसे तुम्ही नवरात्रीमध्ये करून खा. खूप मस्त लागतं ते. खूप कुरकुरीत झालेत. आणि याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी देखील खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. धन्यवाद.